काय तिथं आले मी आम्ही बसलो होतो चौघजण आणि डायरेक्ट येऊन हाणमार चालू केले त्यांनी. त्यावेळेस आम्ही तिकडचे एक 40-50 जण होते. तर त्यावेळेस आम्ही एक 4-5 जण होते. मला धरून पाडलं, हाणलं, मारलं आणि त्या विलास घोलेला पण धरून मारहाण चालू केली. तितक्यात मी तिथून निसटलो आणि परत मोहरी गेल्याच्या नंतर एक 15-20 फुटाचं अंतर असेल तितक्यात त्याला चाकू घातला. हा. कशामुळे हे कारण काय होतं भांडणाचं? काय नाही, शेतामुळेच म्हणत होते. तुला आदल्या दिवशी मला रानात येऊन धमकी दिली, हाणमार केली शेतामध्ये येऊन आणि त्यावेळेस म्हणले तुला कुठं दिसतील तिथं जीव मारतो. तू कोळीची अवलाद आहेस, तू कोळगांड आहेस, तू आमच्या बायाकडं बुरी नजरेनं बघतोस. तू जर विकून जर नाही गेला तर तुला जीव कुठं दिसतील तिथं मारतोच. आणि त्यात दुसऱ्या दिवशी शनिवारी संध्याकाळी 7 ते 7:30 वाजता त्यांनी आम्ही हॉटेलवर बसलेले असताना आम्हाला काही माहिती नसताना भांडणाचं आम्हाला बघितल्यानंतर त्यांनी सर्व जण आले, सोनी जवळचे आणि कदमवाडीचे. त्यांनी डायरेक्ट आलं असंच मारायला चालू केलं. किती लोक होते सगळे? एक 30 ते 40 लोक. गाड्या कुठल्या होत्या? गाडी सोनी जवळची एक कार्पी होती. हा. त्यामध्ये सौरभ सोनवणे असलेले नाव रमेश सोनवणे घेतलं होतं. तिथली काय परिस्थिती होती? तिथे तो होता का? त्यांनी जे कॉल रिटेल चेकअप करतील त्यावेळेस त्यांचं जर नाव येत असेल कॉल रेकॉर्डमध्ये तर त्यांचं सिद्धच होणार आहे ना सर. तो 3 दिवस कुठं गायब होता? नाही सर, माझ्या किडनीवर आणि लिव्हरवर ते किडनीवरती सूज आलेली आहेत ती मारल्यानंतर. ती काल मी हॉस्पिटलमध्ये होतो. आता पुढची मागणी काय आहे? काय त्यांच्यापासून भीती वाटते सर. आणि आता एक आरोपी इथं बीड येतील इथं ज्यावेळेस आम्हाला मारताना होता ऑफिसला, तर त्यावेळेस मारताना जो आरोपी होता ते इथं आता सध्या आम्हाला बघून तो इकडे पळापळी करायला लागलेला आहे सर. पोलीस अधीक्षक साहेबांना तुम्ही सांगितलं तर काय आरोपी आला? नाही सर, मला आतमध्ये जाऊ दिलं नाही त्यांनी. आरोपीने का आमच्याकडे बघून इकडे पळून दुसऱ्या दरवाजाने ISP साहेबाच्या जो आम्हाला दगड घेऊन मारण्यासाठी आलेला होता ते आरोपी, त्याचे नाव आम्हाला माहिती नव्हतं. ते आरोपी आता बघितला त्यावेळेस आम्हाला त्याचं शेवट होता म्हणून आम्हाला माहिती आहे सर. CCTV मध्ये पण आहे तो. हा. ते आरोपी इथे येऊन आमच्यावर गुन्हे खोटे दाखल करेल, काय करेल. पर तो स्वतः माराय असताना आम्हाला त्याचं पोलीस स्टेशनला पण आम्ही सांगितलेलं आहे की म्हणजे जे आम्हाला जी नावं माहिती नव्हते तिकडचे बरेच लोक होते, तिथले आम्हाला जेवढेचे नाव होते सोने जवळचे तेवढे आम्ही सांगितलेले सर. पोलीस तपास कसा सुरू आहे? तुम्हाला यात काय बदल करावंसं वाटतंय? तुम्ही समाधानी आहात या तपासावर? काय सर, कॉल रेकॉर्ड काढिनात, काय काढिनात, त्यांचा जे मध्ये आतमध्ये आहेत त्यांचे पूर्ण कॉल रेकॉर्ड काढावं सर. त्यांनी कुणाला मला आता सध्या मोबाईल नाही वापरायला. सध्या मला इकडे कोणी मारून बी टाकलं तरी मला सध्या कॉल करण्यासाठी मोबाईल पण नाही. तुझा मोबाईल काय झाला? माझा मोबाईल माझे पोलीस घेऊन. मागणी तर केलीच. जो मुख्य आरोपी आहे रामेश्वर गायकवाड, त्याचं जी प्री प्लॅनिंग झालं, त्याचं घर आणि कारखाना फक्त 100 मीटरचं अंतर आहे. त्याच ठिकाणी प्लॅनिंग केली, ते एका वेळेस देण्यासाठी सांगण्यासाठी आलो होतो. दुसरं जी की मला सारख्या कंटिन्यू धमक्या येतात किंवा इतर काल दिवसव्यापीच्या आवारामध्ये खुन्नस देणं, धमकी देणं, त्यासाठी एक संरक्षणाचं एक पत्र दिलंय. आणि माझ्यावरती आणि उमेश मानेवरतीही त्यांना खोटे गुन्हे दाखल करून ह्या न्यायाच्या भूमिकेतून कसं ह्यांना डायव्हर्ट करता येईल ह्याचे प्रयत्न चालू. त्यासाठी मी SP साहेबांना बोललो. SIT मध्ये बी काही कर्मचारी हे करायचे होते, ऍड करायचे होते, तिथे आम्ही ती नावं आज SP साहेबांना दिलेत. कारवाई संदर्भात काय म्हणाले SP साहेब? इन्व्हिटेशन चालू आहे म्हणले, 100% तपास चालू आहे म्हणले. सौरभ सोनवणे याची 4 तास चौकशी झाली. चौकशी आधी त्याचा जबाब सोडून देण्यात आलेला आहे. करतील ना तपासामध्ये, त्यांचा तपास चालू. त्या तपासावर आपण कुठंच त्यांना हे करणार नाहीत. पोलीस सुरक्षेची मागणी केली होती, सुरक्षा कधी प्रदान करण्यात सांगितलं? आज संध्याकाळपर्यंत कल घेऊन त्याची कारवाई करतो म्हणले.